नमस्कार मित्रांनो, इंजिनिअर्स हबमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. तर आज बघूया आपल्याकडे आज आलेले आहे युनिकॉर्न BS6, जिचं की आपण काम करणार आहे फुल सर्व्हिसिंग आणि पेट्रोल फिल्टरचं चेंज आणि थ्रोटल बॉडी क्लिनिंग. तर बघूया कशा प्रकारे आपल्या इथे काम केलं जातं. सर्वप्रथम आपण पेट्रोल फिल्टर हा चेंज करून घेणार आहोत. पेट्रोल फिल्टर इन्सर्ट करणार आहोत. तर बघूया आपण कशा प्रकारे पेट्रोल फिल्टरचा हा बघू शकता तुम्ही. हा जुना पेट्रोल फिल्टर आहे जो की आता आपण गाडीचा काढलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही नवीन पेट्रोल फिल्टर, दोन्हींचा डिफरन्स बघू शकता तुम्ही. एक सर्टन पिरियडला त्याचं चेंज केला जातो पेट्रोल फिल्टर. जेव्हा पेट्रोल खराब वगैरे येतं त्यानंतर ना पेट्रोल फिल्टर हा चेंज करावा लागतो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पेट्रोल फिल्टर टोटलची क्लीनिंग केली जाते. ही आहे युनिकॉर्न BS6 पेट्रोल बॉडी. एअरगनने आपण पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही पेट्रोल फिल्टर आपण मध्ये इन्सर्ट केलेला आहे. प्रॉपर फिटिंग करून घेतल्यानंतर आपण तो बसवणार आहोत. आता आपण यूज केलेला आहे मॅक्सोलचा स्टॉप स्प्रे, जे की गंज होण्यापासून रोखतो आणि पूर्ण जे कपलर वगैरे असतात त्याला पाणी लागल्यामुळे गंज वगैरे पकडू शकतात. त्यामुळे आपण तो यूज केलेला आहे मॅक्सोल कंपनीचा रस्टॉप. तर बघू शकता आपण पुढे प्रॉपर आपण फिटिंग करून घेणार आहोत. पूर्णपणे फिटिंग करून घेतल्यानंतर ना आपण गाडीची फुल सर्व्हिसिंग करणार आहे. बघू शकता तुम्ही. हा झालेला आहे पूर्ण प्रॉपर फिटिंग. फिटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण सर्व्हिसिंग करत आहोत. सर्वप्रथम आपण एअर फिल्टर क्लीन करून घेणार आहोत. हा आहे BS6 युनिकॉर्न 160चा एअर फिल्टर, जो की आपण नॉर्मली क्लीन करून घेणार आहोत एअर प्रेशरने. बघू शकता तुम्ही. एअर फिल्टर क्लीन करून नंतर आपण तो प्रॉपर फिटिंग करून घेत आहोत. तो आपण यूज करणार आहे होंडा कंपनीची क्लच केबल. आपण करत आहे क्लच सेटिंग, क्लच केबलची सेटिंग करत आहोत आपण, बघू शकता तुम्ही.
बघू शकता तुम्ही. आता आपण पाठीमागचं चाक खोलून घेणार आहोत. लायनर क्लीन करणार आहोत आपण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या गॅरेजमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं. सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या इथं काम केलं जातं. ओरिजिनल स्पेअर पार्ट्स आणि ॲज पर कस्टमर डिमांड आपण मटेरियल यूज करतो कस्टमरच्या बजेटनुसार. बघू शकता तुम्ही. आता आपण प्रॉपर ग्रेसिंग करून घेत आहोत. यासाठी आपण रेड जेल ग्रीस यूज करतो, ज्याची की स्ट्रेंथ चांगली असते, त्यामुळे बेरिंग पण लॉंग लाईफ चालतात. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. रेड जेल ग्रीसचे फायदे हे आपण एस्केप कंपनीचं रेड जेल ग्रीस यूज करत आहोत. दुसऱ्या साईडने पण दुसऱ्या बेरिंगला आपण ग्रीस भरून घेत आहोत. बघू शकता तुम्ही. प्रॉपर ग्रीसिंग करून घेतल्यानंतर ना आता आपण हे रिअर व्हील फिटिंग करून घेत आहोत आणि त्याची ब्रेक सेटिंग करणार आहोत. प्रॉपर लायनर क्लीन करून सगळं सेटअप करूनच मग आपण रिअर व्हील हे फिटिंग केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपण केलेल्या कामाची खात्री देतो, त्यामुळे कस्टमरला पण सॅटिस्फॅक्शन भेटतं. आता आपण फ्रंट व्हीलचं काम करणार आहोत. बघू शकता तुम्ही. सर्वप्रथम आपण कॅलिपर खोलून घेत आहोत. कॅलिपर खोलून आपण कॅलिपरला ग्रेसिंग वगैरे करणार आहोत. त्यानंतर ना ब्रेक पॅड हे क्लीन करणार आहोत प्रॉपर पॉलिश पेपरने. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपल्या इथे ग्रेसिंग केली जाते प्रॉपर. कॅलिपर हा प्रॉपर फिट करून घेतलेला आहे. आता आपण प्लग हा क्लीन करणार आहोत. जी की सर्व्हिसिंग मध्ये जी कामे केली जातात ती आपल्या इथे प्रॉपर केलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे आपण करत आहोत वॉशिंग. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे वॉशिंग पण केली जाते. फोम वॉशिंग करून दिली जाते आपल्याकडे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमची गाडी सर्व्हिसिंग करायची असेल तर कात्रज या ठिकाणी आपल्या वर्कशॉपला घेऊन या. खात्रीशीर तुम्हाला सर्व्हिसिंग करून दिली जाईल. स्पेअर पार्ट पण होलसेल दरात मिळतील. नक्की संपर्क करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं शॉप हे कात्रज या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण वॉशिंग केलेले आहे.
आणि आता फायनल टचअप म्हणजे ऑइलिंग ग्रेसिंग, चेनला ऑइलिंग केलं जातं, ग्रेसिंग केलं जातं. थँक्यू सो मच.